आज आमच्या इकडे आहे ना, आमच्या वडगाव मावळला गुरुवारच्या दिवशी बाजार असतो. आणि आता छानपैकी गुरुवार आहे आणि माझ्या घरी पण आता बाजार आलेला आहे. आणि ह्या 2 पिशव्या भरून आहे ना बाजार आणलाय. मग आता आपण बघू की नक्की बाजारामध्ये काय काय आणले. आता आपण काय काय आणले ते बघूया. पहिली तरी मस्त आहे ना अशी फ्रेश फ्रेश कोथिंबीर आणली ते. आणि बघा ह्या फ्रेश 2 जोडी कोथिंबीर आणल्या ते आपण इथं ठेवून घेऊया. आणि त्यानंतर मस्त फ्रेश शेपू आणले. शेपूच्या अशा छान 2 जोडी आणल्या त्या ठेवून देऊ आपण. आणि मग आणलाय हा कढीपत्ता. आठवड्यातून एकदाच आमच्या इकडे बाजार भरतो. तसं अजून तळेगावला आणि आता काहीतरी कामशेटला मंगळवारचा असतो, तळेगावला रविवारचा असतो, पण सहसा आमच्या इथं आम्ही गुरुवारचाच बाजार आणतो. हा लसूण आणलेला आहे. आणि आता हे बघा फ्लावर आणलेला आहे. फ्लावर पण आम्हाला भाजी भरपूर लागते बरं का. त्यानंतर अजून हे परसबी आणली ते. हा दुधी आणलाय. काय झालं ग? काय झालं? बस 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 बस. काय झालं? काय झालं? आ मग घेऊ दे ना ग. आणि ह्या आणल्यात हिरव्या मिरच्या. तर आता तुम्ही बघसान थांब ना बाब. सानूताई हिला न्या. सानूताई हिला न्या. आता आमच्या घरात एवढ्या साऱ्या आहे ना हिरव्या मिरच्या लागतात. बघितलं का? भरपूर हिरव्या मिरच्या लागतात. आम्ही सगळी जण भरपूर असं तिखट खातो आणि एवढ्या मिरच्या आम्हाला मस्तपैकी लागतात अशा. आता ह्या मिरच्या आहे ना तसे ह्यावेळेस ह्यांनी जरा जास्तच आणल्या ते बरं का. त्यामुळं आता ह्या मिरच्या भरपूर दिवस टिकतील. किमान आता बघू किती दिवस जातात, किती दिवस संपतात. तुम्हाला मी सांगेनच ती गोष्ट. पण ह्या छान मस्त हिरव्या मिरच्या आणल्या ते. आणि आता अजून काय आणलंय? काहीतरी कोबी आणलाय. कोबी हे बघा छानपैकी कोबी आणलेला आहे. तशा भाज्या सगळ्या फ्रेश आहे बरं का. हे बाजार एकच नंबर आणते. आणि ही मस्त अशी लाल लाल टोमॅटो सुद्धा ह्या घेऊन आले ते. हे बघा किती छान आहे ना. मस्त अशी लाल टोमॅटो आणले ते. टोमॅटो एकच नंबर आहे, छान आहे. आणि हे आलं आणलंय. आल्याची पण गरज लागते आणि आपल्या कोंबड्यांना पण त्याचं हे बनवायला लागतं ना औषध वगैरे. त्यामुळे आलं भरपूर आणतात हे बाजारामध्ये. आणि हे बटाटे. आता हे सगळे बटाटे भरपूर आहे. आता एवढी सगळी ही पिशवी ना अख्खी बटाट्याची. हे बघा तुम्ही बघसान एवढे सगळे बटाटे आम्हाला लागतात. आता ही बटाट्यांची पिशवी अशीच ठेवते. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये भेंडी आणली ते ह्यांनी. आता हे सगळे आहे ना मला आहे ना असं मस्त निवडून ठेवायला लागेल. छान आहे ना भेंडी. आता मी काय करते तो मग सगळा हा भाग उरलेला आहे ना असं ओतून घेते. आता पिशवी मोकळी झाली. आता हा जो सगळा ढीग आहे ना आता हा मी निवडते. ह्याच्यामध्ये गवारी आहे आणि पावटा आहे आणि बरंच काही. मग महिला मंडळी खरं सांगा असा बाजार आला तुमच्या घरी
तुम्हाला सगळ्यांना हा बाजार असा व्यवस्थित नीट करून ठेवायला लागतो ना, आता मी पण तसंच करणार आहे. सगळ्या भाज्या वगैरे हा सगळा बाजार व्यवस्थित नीट पिशव्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर नक्की जरूर द्या की तुमच्या इकडे कोणता बाजार भरतो, कोणत्या वारी भरतो, आणि तुम्ही असा भरपूर भाजीपाला एकदाच आठवड्याचा आणता का रोज थोडं थोडं आणता, हे मला नक्की सांगा. आणि आमचा आज गुरुवारचा बाजार आहे आणि आवडणी खाऊ सुद्धा आणलेला आहे. आता तो खाऊ मी उचलून ठेवलाय. तो काय तो मी तुम्हाला नंतर दाखवीनच. मस्तपैकी इकडं सगळा भाजीपाला मी ठेवलाय आणि हे सगळे असे बटाटे. आता ना तायांनो, हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. मी सकाळी सकाळी इकडे ना शेपूची भाजी करायला घेतली होती. त्याच्यासाठी रात्रीच मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि भाजी चिरून ठेवली होती. इकडे बघा, छान सकाळी सकाळी वातावरण झालेलं असतं. पाऊस पडून गेल्यानंतर खिडकीतून अगदी हिरवंगार वातावरण स्वयंपाक करताना मला इथे ना दिसत असतं. आणि सकाळी सकाळी प्रत्येक महिलेची काही ना काही करायची धावपळ चालू असती. तसं माझंही आता इकडे बरं का, भाकरी राहिल्या होत्या करायचा, ह्यांचा डबा करायचा होता. मग मी भाजी करून घेतली आणि बाकीची इकडची तिकडची आवरावर काम करता करता थोडीशी भांडी मांड रात्रीची सुकलेली, आणि इकडे लसूणसुद्धा सोलून घेतला मी भाजीसाठी. तोपर्यंत इकडे ना आमचा दादू आला होता. मग दादानी इथं नाश्ता करायला घेतला. त्याला सवय बरं का, असं पिठाचा डबा ओढून घ्यायची आणि त्याच्यावर बसायचं आणि मग गप्पा मारत मारत खायचा, नाश्ता करायचा. मग त्याचं उरकून तो शाळेला निघून जातो आणि माझं पण इकडं चालूच होतं बाकीची कामं. तर माझ्या लाडक्या तायांनो, दादांनो आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांनो, जो कुणी हा व्हिडिओ ज्यांनी कुणी पाहिला असन त्या सगळ्यांची मी मनापासून आभार मानते. आणि तुम्ही तुमचं प्रेम असंच मला कायम द्या, ही मी तुमच्याकडे विनंती करते. माझं चॅनल नवीन आहे, मला अजून खूप काही शिकायचं आहे. तुमच्या आशीर्वादाने मी सगळं काही शिकून घेईन. फक्त मला आता तुम्ही शेवटपर्यंत साथ द्या. तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. तर मंडळी, मला तुमच्या प्रेमाची, आशीर्वादाची आणि सपोर्टची नितांत गरज आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही तो मला आशीर्वाद भरभरून द्याल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.